इफको गौरी जनवाड यांच्या माध्यमातून हा सन्मान जो आहे त्या ठिकाणी करण्यात येतोय। दोन्ही गेट बंद करून टाका, दोन्ही गेट। प्रणय पण कुठे गेला? क्या रखेगा? फोटोग्राफ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, राबवले जातात। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। चिंतामणी क्रिएशन्सच्या जे संस्थापक आहेत श्री निमेश जनवाद आणि सौ गौरीताई जनवाद यांच्या घरी मागी गणेशोत्सवाचं आगमन झालेलं आहे। आगमनाचा सोहळाही खूप जल्लोषात आणि खूप नेत्रदीप म्हणजे नेत्रसुख मिळेल अशा प्रकारचं त्यांनी केलेलं आहे। मी त्या कार्यक्रमाला नाही उपस्थित राहू शकली, पण खूप ऐकलं, मी खूप चर्चा ऐकली, व्हिडिओज पाहिल्या, खूप छान वाटलं। खूप चांगलं आयोजन केलेलं आहे। कुठलाही मोठ्या प्रकारचा कार्यक्रम करायचं म्हटलं तर त्याचं नियोजन बऱ्याच आधीपासून करायला लागतं आणि ते नियोजन निमेश दादा आणि गौरीताईंनी केलं आहे आणि त्यांना त्याच्यात यश मिळालं। आज त्यांनी खास करून मागी गणेशोत्सव आणि संक्रांतीनिमित्त महिलांसाठी त्या हळदीकुंकवाचं आयोजन केलेलं आहे आणि विभागातील सर्व महिलांना जाहीर आमंत्रण केलं आहे की तुम्ही या माझ्याकडे हळदीकुंकवासाठी। खूप छान वाटतंय, खूप चांगल्याच प्रकारे प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे। मी इथे जमलेल्या तमाम महिलांना तसेच बदलापूरच्या तमाम नागरिकांना मागी गणेशोत्सवाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। खूप महत्त्वाचं आहे। आता आमच्या राजकीयदृष्ट्या तर आम्ही उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे राबवतच असतो, पण हळदी कुंकू हा एक मान सन्मानाचा भाग आहे। महिलांना सन्मान देणं आणि ते सन्मान हळदी कुंकवातून देणं तर फारच महत्त्वाचं आहे आणि फारच म्हणजे आशीर्वाद घेण्यासारखं आहे। तर जेवढ्या जास्त महिला येतील तेवढे जास्त आशीर्वाद मिळतात या कार्यक्रमातून, म्हणून असे कार्यक्रम राबवणं खूप महत्त्वाचं आहे। राजकारणामध्ये आलं पाहिजे, यायला हरकत नाही। मी तर निमेश दादाला वेलकमच करेन, कारण काय खूप चांगल्या प्रकारे लोकांशी त्याचा संपर्क झालेला आहे, खूप चांगल्या प्रकारे तो काम करत आहे लोकांसाठी। हे नुसतं हळदी कुंकवाचाच कार्यक्रम नाही तर इतरही बरेच कार्यक्रम तो राबवत आलेला आहे। मदत असो, चॅरिटी असो, सगळ्या प्रकारचे कार्यक्रम ते आत्तापर्यंत करत आलेले आहेत आणि छोट्याशा बाप्पाच्या मूर्ती बनवण्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि त्या बाप्पाच्या मूर्त्या आज त्यांच्या विदेशापर्यंत पोहोचलेल्या आहेत। खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळतो, तर ही बाप्पाचीच कृपा आहे की त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।